नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या 28 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की सूर्या तुळजा सगळ्या बहिणींना घेऊन मेळाव्यासाठी निघालेला असतो। ते सगळेजण तिथून जातात। तशी पुष्पा खात्री करून घेते की कोणी नाहीये घरामध्ये। ती दरवाजाला कडी लावते आणि एक कुदळ घेऊन येते। ती कुदळ फावडा घेऊन येते आणि तुळशीच्या आजूबाजूला सगळीकडे खोदून ठेवते। ती तिकडे कुठे चावी सापडतीये का, कुठे लपवली आहे का सूर्याच्या आईने हे बघण्याचा प्रयत्न करते, पण तिला कुठे चावी सापडत नाही। पुष्पा खूप थकलेली असते। ती खोदून खोदून थकलेली असते आणि तिथे तिथे बसते। तिला बसल्या बसल्या कधी झोप लागते काही कळत नाही। पुष्पा खाली आडवी होऊन जाते। तर इकडे मेळाव्यामध्ये सगळेजण आलेले असतात। सूर्या धनुचं नाव तिथे रजिस्टर करतो। एक एक करून मुलं मुली स्टेजवर येतात आणि आपल्याबद्दल सांगत असतात, आपली माहिती सांगत असतात। धनुला जी जी मुलं पसंत पडतात त्या मुलांकडे सूर्या जातो, पण धनुला कोणीच पसंत करत नाही। धनु खूप रडायला लागते। ती तुळजाला म्हणते, वहिनी सॉरी, मी चुकले। जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मी माझ्या आयुष्याची वाट लावून टाकली, असं म्हणून ती तुळजाला मिठी मारते आणि खूप रडते। तुळजा म्हणते, सूर्या उशीर झाला, आपण निघायचं का आता? ते सगळेजण तिथून निघतात। ते सगळे रिक्षात बसलेले असतात। सूर्या म्हणतो, तुळजा मी काकीला फोन लावतो, आपण तिथे पोहोचायचो आणि काकी कुठेतरी बाहेर जायची, म्हणून मी आधीच फोन लावून सांगतो। सूर्या काकीला फोन लावतो। तो काकीला म्हणतो, काकी आम्ही निघालोय, 5-10 मिनिटांमध्ये पोहोचू। पुष्पा खूप घाबरते। आता एवढं मोठं खोदून ठेवल्याचं काय करायचं या विचारात ती असते। आता तरी पुष्पा तुळजाची मदत घेईल का हे बघण्यासारखं असेल।